जी स्वप्न मोठी असतात त्याची देव जास्त परीक्षा घेत असतो. मला एक छोटीशी गोष्ट आठवते. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच मोटिवेशनल स्टोरी ऐकायला मिळतील. चला आता आपण गोष्टीकडे वळूया. एक माणूस त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. तो त्याच्या समस्यांसमोर त्यांनी हार मानली होती. त्याला त्याच्या आयुष्याची किंमत कळत नव्हती. एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर पूजा करत होता. जोपर्यंत देव माझ्यासमोर प्रकट होत नाही तोपर्यंत मी देवाच्या मूर्तीसमोरून हलणार नाही. तेव्हा देव तिथे प्रकट झाले. त्याला आश्चर्यचकित झाला तो की देव माझ्यासमोर प्रत्यक्षात उभे आहे. त्याला खरं वाटत नव्हतं. तेव्हा देव म्हणाला, घाबरू नकोस, मी खरं देव आहे. तेव्हा देव म्हणाले, विचार, तुला काय विचारायचं आहे. त्याने देवाला आपल्या सगळ्या अडचणी सांगितल्या. मला माझ्या आयुष्याची किंमत कळत नाही आहे. मी काय करू, कुठे जाऊ, मला काही समजत नाही. तेव्हा देवाने त्याला एक चमकणारा दगड दिला. त्याला देव म्हणाले की या चमकणारा दगड घे आणि बाजारात जाऊन या दगडाची खरी किंमत काय आहे हे विचारू नये. तेव्हा तुला तुझ्या या प्रश्नाची उत्तरे मी देईन. तेव्हा देव जे बोलला तो ते करायला निघाला. तो चमकणारा दगड घेऊन तो बाजारात गेला. पहिले तो एका भाजी विक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याला म्हणाला की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे, तुम्ही घेसाल का. भाजीवाला म्हणाला, तो दगड दिसायला चांगला आहे, पण त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 2 किलो आंबे देईल. तो माणूस तिथून निघून गेला. त्याचे उत्तर ऐकून त्याला समाधान नाही मिळालं. परत तो एका बटाटे विकणाऱ्या भाजीवाल्याकडे गेला. त्यांना म्हणाला की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे, तुम्ही घेसाल का. तो भाजीवाला म्हणाला की मी त्याच्या बदल्यात तुम्हाला 10 किलो बटाटे देईल. परत तो माणूस तिथून निघून गेला. मग तो बाजारात गेला आणि दुकानात विचारू लागला की कोणी हा चमकणारा दगड घेईल का. त्याला तिथे एक सोनाराचं दुकान दिसलं. त्या सोनाराच्या दुकानात तो पटकन गेला आणि त्या सोनाराला म्हणाला की माझ्याकडे एक चमकणारा दगड आहे, तुम्ही घेसाल का. तो सोनारवाला म्हणाला की दाखवा तो दगड. त्याने त्या आपल्या पिशवीतून चमकणारा दगड काढला. तेव्हा सोनार आश्चर्याने पाहायला लागला. सोनारवाला म्हणाला की हा दगड तुम्हाला कुठे मिळाला. त्याच्या बदल्यात तुम्हाला मी 50 लाख रुपये देईल. हा दगड मला देऊन टाका. सोनाराने त्याला विनंती केली. माणसाला आश्चर्य वाटले. त्या दगडाची किंमत मला 50 लाख रुपये मिळते. भाजी विक्रेता मला 2 किलो आंबे देणार होता आणि बटाटे विक्रेता मला 10 किलो बटाटे देणार होता आणि हा सोनार मला 50 लाख रुपये देतोय. तो तिथून निघून गेला. सोनाराला वाटलं की याला अजून पैसे पाहिजे. त्या सोनाराने त्याला अडवलं आणि म्हणाला की मी या दगडाची किंमत तुला 1 कोटी देतो. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की मला हा दगड विकायचा नाही, मला फक्त याचा भाव किती आहे हे बघायचं आहे. तो सोनार त्याला ओरडला आणि निघून जा असा म्हणाला. तरी पण त्याला ते पैसे कमी वाटले. तो हिऱ्यांच्या व्यापाराकडे गेला. जेव्हा त्या हिऱ्यांच्या व्यापाराने तो दगड बघितला तेव्हा तो त्यांना म्हणाला की हा दगड अनमोल आहे. हा दगड तू मला दे, तुला जे पाहिजे ते माझ्या दुकानातून घेऊन जा, जेवढे पैसे लागतात तेवढे घेऊन जा. तो माणूस म्हणाला की मला काहीच नको आणि त्या माणसाने त्याला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. सरळ देवाजवळ गेला. तो माणूस म्हणाला की मला या दगडाची किंमत कोणी 2 किलो आंबे, 10 किलो बटाटे, 1 कोटी रुपये आणि कोणी म्हणतं की हा दगड अनमोल आहे, पण मला माझ्या आयुष्याची किंमत काय आहे ते सांगा. देव म्हणतो की मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. चमकणारा दगड तुझ्या आयुष्याची किंमत आहे. तो म्हणतो की तुझ्या आयुष्याची किंमत कोणी 2 किलो आंब्याप्रमाणे मानतंय, तर कोणी 10 किलो बटाट्याप्रमाणे तुझ्या आयुष्याची किंमत ठरवतंय, तर कोणी तुझ्या आयुष्याची किंमत 1 कोटी रुपये किंवा अनमोल मानतोय. तुझ्या आयुष्यात ज्या संधी येतील त्या संधीचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करून दाखव आणि आयुष्यात नाव मोठं कर. तेव्हा तुला तुझ्या आयुष्याची खरी किंमत कळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.